म्हणजे मी राजा शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी आहे दादरला. आणि शाळेत असताना मी कला विकास मंडळाच्या स्पर्धा करायचो किंवा आपल्या बऱ्याच स्पर्धा असायच्या. तर त्या स्पर्धांसाठी मला चित्रकला आणि हस्तकलासाठी पाठवलं जायचं. आणि शाळेतल्या प्रत्येक म्हणजे मला तुलाही आठवत असेल की तेव्हा आपल्या वेळेला दर शनिवार रविवार कुठे ना कुठेतरी स्पर्धा असायच्या, कुठल्या ना मंडळाच्या असायच्या किंवा कुठल्या तरी संस्थेच्या असायच्या. आणि त्यामुळे मला पाठवलं जायचं. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की शाळेमुळे माझी जडणघडण जास्त चांगली झाली. म्हणजे माझ्या अख्ख्या ह्या सगळ्या जर्नीचं श्रेय सगळ्यात जास्त कुठलं आहे तर ती माझी शाळा आहे. कारण माझ्या शाळेनी मला सांगितलं की तुला हे जमतंय आणि हे तू करू शकतोस आणि तू करू शकतोस. आणि तू जेव्हा स्पर्धेला जातोयस आणि त्या 100 लोकांमध्ये पण तू पहिला दुसरा येतोय, ह्याचा अर्थ तुला ते चांगलं जमतंय. हे त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे झालं. कारण तेव्हा असे काही क्लासेस नव्हते चित्रकलेचे, हस्तकलेचे, असे काहीच नव्हत्या गोष्टी. त्यामुळे जेवढं मला आजूबाजूला बघून आवडत होतं, येत होतं, तेवढं मी करायचा प्रयत्न करत होतो. आणि तेव्हा मला चित्रकला, हस्तकला आवडत असल्यामुळे 5वी-6वी मध्ये असताना काय व्हायचं की आपले साधे साधे नाटकाचे प्रसंग आपण बसवायचो. तेव्हा तुलाही माहिती असेल की सोशल विषयांवरती ते असायचे. म्हणजे पाणी वाचवा किंवा पृथ्वीचं रक्षण करा. आणि मग ह्या सगळ्यामध्ये आजूबाजूला एक छोटीशी विहीरच तयार करायची आहे किंवा एक पाण्याचा मोठा थेंब तयार करायचा आहे किंवा रामायणातले काही प्रसंग असतील तर मोठी मोठी झाडं तयार करायची आहेत. तर हे सगळं आम्ही पुठ्ठ्याचं आणि पेपरचं वापरून आम्ही तेव्हा बनवायचो. तर तेव्हा मला कुठेतरी त्या सेटची एक आवड निर्माण झाली होती शाळेत असताना. आणि शाळेत असताना 9वी मध्ये मी होतो तेव्हा आम्ही एक अख्खा मोठा हत्ती तयार केला होता स्टेजवरती. तर ते केल्यावर मला कुठेतरी असं वाटलं की मला हे आवडतंय, मला हे जमतंय आणि मी काहीतरी करू शकतो. मला लार्जर दॅन लाईफ पहिल्यापासूनच असं काहीतरी नवीन क्रिएट करा, वेगळं क्रिएट करा अशी आवड होती. आणि मग तेव्हा मला असं वाटत होतं. आणि मी 7वीत असताना आमच्या शाळेमध्ये दे धमाल नावाची सिरियलचं शूट व्हायचं, जे विद्या पटवर्धनांचं होतं. आणि विद्याताई मला ओळखत होत्या 6वी-7वी पासून. कारण मी वेगवेगळ्या स्पर्धांना जायचो, तिथे विद्याताई असायच्या. त्या बालमोहनच्या मुलांना घेऊन आलेल्या असायच्या. आणि विद्याताईंनी मला त्या सिरियलमध्ये पण काम करायला सांगितलं. कारण चित्रकलेचे, हस्तकलेचे काही विषय असतील तर मग मी त्यात थोडं थोडं काम करायचो. तर त्यांनी मला सांगितलं की तू बालनाट्यांचे का सेट नाही करत आहेस माझ्या. आणि मग मी 8वी-9वीत असताना त्यांना मदत करायला जायचो, छोटी 10वीत असताना तर मला असं आठवतं की मी त्यांच्या 2 बालनाट्यांचा सेट केला होता. तर मग त्यांच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की ती अजून आवड जास्त ठळक व्हायला लागली. 11वीत असताना मग परत कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये तर डेफिनेटली एकांकिकेंचे सेट करणं आलंच. आणि मग ती जर्नी सुरू झाली.